नमस्कार. हा केक पाहताय ना, अगदी मस्त असा जाळीदार आणि मऊ लुसलुशीत दिसतोय. तर आज आपण असाच अगदी अय्यंगार स्टाईल रवा केक बनवणार आहोत. या केकमध्ये आपण जरासुद्धा बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडरचा वापर केलेला नाही. तर इथे सुरुवातीला एक मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मी 2 कप रवा घेतलेला आहे. आता रवा तुम्ही कुठलाही घेतला तरी चालेल, जाडा घेतला तरीसुद्धा चालेल, बारीक घेतला तरीसुद्धा चालेल, कारण आपण इथे हा मिक्सरला फिरवून घेणार आहोत. आता 2 कप रव्यासाठी इथे मी पाऊण कप इतकी साखर घेतलेली आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडी कमी जास्त केली तरीसुद्धा चालू शकेल. पाव टीस्पून वेलची पावडर घातलेली आहे आणि किंचितसं आपल्याला मीठ घालायचं आहे. आता हे मिक्सरला छान मी फिरवून घेतलं. हे पहा, छान असं रवा आणि साखर आपली अगदी व्यवस्थित अशी बारीक झालेली आहे. आता यामध्ये अर्धा कप इतकं मी वितळवलेलं साजूक तूप घातलेलं आहे. तुपाऐवजी तेल घातलं तरीसुद्धा चालू शकेल. अर्धा कप दही घालायचं आहे. अर्धा कप साजूक तूप आणि अर्धा कप इथे मी दही घातलेलं आहे. आणि इथे पहा, आता हे पाऊण कप दूध मी घेतलेलं आहे, पण दूध एकाच वेळेस सगळं न घालता थोडंसं मी शिल्लक ठेवलं आहे. आणि आता हे परत आपल्याला मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं आहे. तर हे पहा, छान असं हे वाटून झालेलं आहे, पण इथे मला हे थोडंसं अजून घट्ट वाटतं आहे. त्यामुळे हे जे उरलेलं दूध आहे ते सगळं मी यामध्ये घालणार आहे. म्हणजे साधारण आपल्याला 1 कप इतकं दूध लागलेलं आहे. 2 कप रव्यासाठी 1 कप दूध मी वापरलेलं आहे. हे पहा, अगदी व्यवस्थित ह्याची कन्सिस्टन्सी झालेली आहे. इतपत ह्याची अशी कन्सिस्टन्सी व्हायला पाहिजे. एका भांड्यामध्ये मी हे काढून घेतलं आहे. आपलं हे व्यवस्थित छान असं रवा, साखर, दूध, तुपाचं मिश्रण व्यवस्थित असं तयार झालेलं आहे. आता इथे पहा, मी एक टीन घेतलेला आहे. आपल्याला केक बेक करायचा आहे, त्यासाठी केकचा जो टीन येतो तो घेतलेला आहे आणि यामध्ये बटर पेपर लावून घेतलेला आहे. आता ह्या मिश्रणामध्ये पहा, इथे मी इनोचं एक सॅशे घेतलेलं आहे. ते आपल्याला सगळं यामध्ये घालायचं आहे. थोडंसं चमचाभर दूध घातलं म्हणजे इनो छान असा ॲक्टिवेट होतो. ह्यामध्ये आपण बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा वापरलेला नाही, तर त्याऐवजी इथे आपण इनो वापरलेला आहे. तर आता हे पहा, एकाच डायरेक्शनमध्ये छान असं फेटून घ्यायचं आहे. ह्यामध्ये आपण इनो घातल्यानंतर ही प्रोसेस आपल्याला अगदी फास्ट करायची आहे. तर छान असं आपलं हे फेटून झालेलं आहे. सगळं मिश्रण छान एकजीव करायचं आणि इथे आपण जो बटर पेपर लावून घेतलेला टीन आहे, डब्बा आहे, त्यामध्ये हे सगळं मिश्रण आपल्याला ओतायचं आहे. तर इथे पहा, हे सगळं मिश्रण ह्यामध्ये घातलं आहे आणि असं 2-3 वेळा असं टॅप करून घ्यायचं आहे. म्हणजे ह्यातले हवेचे बुडबुडे असतील ते बाहेर निघतील, म्हणजे कुठेही हवेची पोकळी यामध्ये राहणार नाही. आता इथे पहा, मी 180 डिग्रीला मायक्रोवेव्ह 10 मिनटं प्रीहीट करून घेतलेला आहे आणि आता आपण हा केक मायक्रोवेव्हमध्ये बेक करणार आहोत. तर इथे पहा, 35 मिनटासाठी मी हा टायमर लावते. 180 डिग्रीला आपण प्रीहीट करून घेतलेला आहे आणि आता हा केक आपल्याला 35 मिनटासाठी बेक करून घ्यायचा आहे. तर इथे पहा, ही 35 मिनटं झालेली आहेत आणि आपला केक छान असा बेक झालेला आहे. टूथपिक किंवा सुरी अशी घालून बघायची, अगदी व्यवस्थित क्लीन आलेली आहे, म्हणजे व्यवस्थित असा आपला हा केक बेक झालेला आहे. आता ह्यावर मी कॉटनचा असा कपडा ठेवलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला 1 तास हा अगदी छान असा रूम टेम्परेचरवर थंड होऊ द्यायचा आहे. 1 तासाभरानंतर इथे पहा, केक व्यवस्थित असा थंड झाला आहे आणि आता ह्याच्या सुरीने अशा कडा आपल्याला सोडवून घ्यायच्या आहेत. एका प्लेटमध्ये भांडं असं उलटं करायचं आहे आणि हलकं थोडंसं आपल्याला टॅप करायचं आहे. अगदी सहज हा डिमोल्ड होतो. हा पहा, अगदी आजूबाजूला कुठेही चिकटलेला नाही आहे. अगदी सहज असा हा केक आपला डिमोल्ड झालेला आहे. ह्यावरचा बटर पेपर आपण आता काढून घेऊयात. अगदी मस्त असा आपला हा छान असा स्पॉन्जी रवा केक तयार झालेला आहे. पहा, किती मस्त अगदी व्यवस्थित ह्याला छान अशी जाळीसुद्धा आलेली आहे. दाखवते तुम्हाला मी. पहा, अगदी मस्त असा हा जाळीदार आपला रवा केक तयार झालेला आहे. आता आपण याचे स्लाइड्स करून घेऊया. तर इथे पहा, मी एक कट करून घेते. पहा तुम्ही, आतूनसुद्धा अगदी मस्त असा जाळीदार असा हा आपला रवा केक तयार झालेला आहे. ह्यामध्ये आपण अजिबात बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा वापरलेला नाही, फक्त आपण इनो वापरलेला आहे आणि अजिबात भांड्यांचा पसारा न करता आपण हा अगदी मस्त असा मऊ जाळीदार असा आपला अय्यंगार स्टाईल रवा केक तयार झालेला आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की अशा प्रकारे करून पहा
आणि आजची ही केकची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि सोप्या रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.